एकदा जर का अशा पद्धतीने तुम्ही नानकटाई बनवाल तर मार्केटमधून विकत आणायची विसरून जाल. फक्त 1 वाटी मैद्यामध्ये तुम्ही 10 ते 15 नानकटाई घरच्या घरी जिभेवर ठेवताच विरघळणारे बनवू शकतात. त्याचबरोबर ओव्हनचा वापर न करता आज आपण 2 पद्धतीने म्हणजे 2 भांड्यामध्ये नानकटाई बनवणार आहोत. तर पहिलं म्हणजे कढईमध्ये आणि दुसरं म्हणजे इडली पात्रामध्ये. दोन्ही पात्रामध्ये एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार होतात. कुठेही कच्ची किंवा कुठेही अशी कडक होत नाही. एकदम जिभेवर ठेवताच विरघळणारे होते. चला तर मग सुरुवात करूया. तर नानकटाई बनवण्यासाठी ना अगोदर आपलं एक मोठं असं बाउल घ्यायचं आहे किंवा एखादं मोठं असं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून ते फेटायला व्यवस्थित मदत होते. तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी तूप. तूप इथं वितळलेलं नको, घट्टसरच तूप हवं. तूप कशाचंही यूज करू शकता, गाईचं किंवा म्हशीचं, पण इथे तूपच घ्यायचं आहे, तेलाचा वापर करायचा नाही. किंवा बटर असेल तर बटरचा पण इथे वापर करू शकता. आता इथे अर्धी वाटी तूप घेतलं तर इथे आपल्याला 1 वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आणि पिठी साखर टाकली की याला एकदम असं मिक्स करायची. इथे तुम्ही विस्करचा पण इथे वापर करू शकता. जोपर्यंत हे फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करायचं. याला मिक्स करायला साधारणतः 10 मिनटं लागतात. जितकं व्यवस्थित मिक्स कराल ना तितकं हे छान मिक्स होतं. आता हे व्यवस्थितपणे फ्लफी झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की एकदम व्यवस्थित झाला आहे का नाही. तर हे परफेक्ट फ्लफी झाला आहे का नाही पाहण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं हे जे बॅटर आहे यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं. तर बघा हे तळाला बसलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित हे फ्लफी झालेलं नाही. जर हे वरती पाण्यात तरंगलं तर समजायचं व्यवस्थित फ्लफी झाले. तर आणखीन एकदा मी त्याला थोडंसं 5 मिनटं फेटून घेतलं आणि परत एकदा चेक केलं तर बघा पाण्यामध्ये टाकताच एकदम असं वरती तरंगलेलं आहे, म्हणजेच व्यवस्थित फ्लफी झालेलं आहे. आता यामध्ये ना 1 वाटी मैदा टाकून घ्यायचा. इथे मी हे कपाचं मेजरमेंट घेत आहे. वाटीचं मेजरमेंट घेत असाल तर 1 वाटी मैदा घ्यायचा, अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आणि यामध्ये 2 चमचे रवा टाकून घ्यायचा. जे आपले पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे रवा टाकायचा. थोडीशी कस्टर्ड पावडर यामध्ये घालायची. कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ना चव खूप छान येते आणि कलरसुद्धा याला छान असा मस्त पिवळसर येतो. त्यामुळे इथे मी कस्टर्ड पावडर टाकली. आता यात टाकायचा पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा इथे बेकिंग पावडर टाकायची. पाव चमचाच टाकायचं, जास्तही टाकायचं नाही. जर मेजरमेंट तुम्हाला जास्त नानकटाईमध्ये बनवायची असेल किंवा 2 वाट्या तुम्ही मैदा घेतला असेल तर तुम्ही 1 चमचे इथे बेकिंग पावडर वापरू शकता. पण फक्त इथे आपण 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले त्यामुळे पाव चमचेच इथे आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची. वेलची पावडर पण इथे मी टाकून घेतलेली आणि मस्तपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मिक्स होतं. तुम्हाला वाटत असेल तुपाचं मिश्रण कमी झालं असेल तर परत तुम्ही थोडंसं तूप आणि साखर फेटून यामध्ये घालू शकता. तर इथे परफेक्ट मेजरमेंट झालं. इथे तुपाचा वर तुम्ही कसलाही वापर केला नाही आणि वाटलंच जर तुम्हाला तुमच्याकडून मिश्रण थोडंसं असं सुटसुटीत झालं असेल, कोरडं पडत असेल तर वरतून 1-2 चमचे तूप घालू शकता. तर बघा हे मस्तपैकी मिक्स केलं. याच्या अशी मी गोळे बनवून ठेवत आहे जेणेकरून नंतर आपल्याला व्यवस्थितपणे याची नानकटाई बनवायला येते. आता ज्यामध्ये आपल्याला नानकटाई बेक करायची त्यामध्ये इथे प्लेटला अगोदर इथे तूप लावून घ्यायचं आहे किंवा यामध्ये बटर पेपरसुद्धा तुम्ही ठेवू शकता. इथे मी एका प्लेटला ब्रशने अगोदर तूपने छान व्यवस्थित प्लेट ग्रीस करून घेतली आणि बनवून घेतलेल्या गोळ्याची आपण नानकटाई बनवायला घेणार आहोत. एवढ्या आकाराची आपल्याला इथे नानकटाई बनवून घ्यायच्यात. एकदम मस्त पद्धत आहे, सोपी आहे, त्याचबरोबर पटकन होते. मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी मस्त सोप्या झटपट पद्धतीने बनवू शकता आणि एकदम सेम टू सेम मार्केटसारखेच बनवून तयार होते बरं का. कुठलेही कमी जास्त होत नाही, फक्त मेजरमेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे. तर बघा इथे एक एक करून मी सगळी नानकटाई बनवून घेत आहे. आज आपण 2 पद्धतीने म्हणजेच 2 भांड्यामध्ये ही नानकटाई बेक करणार आहोत. एक इडली पात्रामध्ये आणि एक कढईमध्ये, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुम्ही बनवता वेळेस एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट होते. नानकटाई बनवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं. याला ना वरतून मी असे चाकूने कट मारून घेत आहे जेणेकरून छानही दिसेल. तुम्हाला नसेल मारायचं तर काही हरकत नाही, पण मी हे छान दिसण्यासाठी मारून घेत आहे. थोडे थोडेच हलक्या हाताने मारायचेत आणि यावर ना थोडेसे असे पिस्ता बारीक कट करून यावर टाकून घेत आहे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा पिस्त्याची टेस्ट यामध्ये उतरते. आणि ही जी नानकटाई आहे ना ती आता आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर मी गॅसवर कढई अगोदरच 10 मिनटं चांगली गरम करून घेतली आहे. कढईमध्ये मीठ टाकून घेतलेले, हे जे मीठ आहे ते आपलं खायचं मीठ आहे आणि यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि अगोदर व्यवस्थितपणे कढई गरम करून घ्यायची. नंतर ही प्लेट यामध्ये ठेवून याच्यावर झाकण ठेवायचं आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला ही नानकटाई चांगली बेक करून घ्यायची. आता दुसरी स्टेप पाहूया जी आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहोत. इडली पात्राचं जे स्टँड आहे त्याला अगोदर तुपाने चांगलं ग्रीस करून घेतलं आणि ही नानकटाई यामध्ये ठेवून घ्यायची. यावर सुद्धा मी थोडेसे कट मारून पिस्ता यावर लावून घेत आहे. इथे नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इडली पात्रामध्ये बनवत असाल तर जे वरचं आपलं इडली पात्र असतं तेच इथे यूज करायचे. खालचे जे आपले 2 इडली पात्र असतात
ते आपल्याला यूज करायचे नाही. जर खालच्या इडली पात्रामध्ये सुद्धा आपण नानकटाई ठेवून बेक केली तर ती जळते. त्यामुळे फक्त वरचं जे पात्र आहे त्याच्यातच आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून ही नानकटाई बेक करायची. यामध्ये ठेवून घेतली. इडली पात्रसुद्धा 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलं होतं. त्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकलं होतं आणि ही सुद्धा आपल्याला नानकटाई कमी गॅसवर 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यायची. जी आपण कढईमध्ये नानकटाई बेक करण्यासाठी ठेवली होती ती सुद्धा छान व्यवस्थितपैकी बेक झालेली आहे. तर मला ही बेक होण्यासाठी साधारणतः 20 मिनिटं लागलेली आहेत. तर बघा याचं मी टोपण उघडून दाखवते. एकदम मस्त बेक झाली आहे. आणि नंतर परत आता पाहूया इडली पात्रामधली नानकटाई. तर ही सुद्धा बेक होण्यासाठी 20च मिनिटं लागलेत. सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवर करायची, हाय फ्लेमवर अजिबात करायची नाही. तर बघा प्लेटमधली सुद्धा आणि इडली पात्रामधली सुद्धा एकदम व्यवस्थित बेक झालेली, कसलीही कच्ची राहिली नाही किंवा कसलीही कडक झालेली नाही किंवा खाली कसलीही करपली जळली सुद्धा नाही. एकदम मस्त अशी मार्केटसारखीच खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी आपली नानकटाई बनवून तयार आहे. ना ओव्हनचा वापर करायची गरज आहे. तुम्ही घरच्या घरीच कढईमध्ये किंवा इडली पात्रामध्ये ही नानकटाई बनवू शकता. बघा किती छान झाली आहे. दिसायला सुद्धा एवढी सुंदर दिसत आहे ना, तर खायला खरं सांगते एक नंबर झाली होती. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा आणि अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवली ना तर तुमची सुद्धा नानकटाई एकदम अशी मस्त सॉफ्ट होईल. कशी वाटली रेसिपी सांगा. रेसिपी आवडली तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.